नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। मागील व्हिडिओमध्ये आपण आपलं प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात पण केली, त्यामधला फर्स्ट क्वेश्चन पण सॉल्व केला आणि जे ग्राफ मेथडने इक्वेशन सॉल्व करायचे म्हणजे ग्राफ काढण्याचे गणित आपण सुरुवात केली। त्यामधलं पहिलं गणित व्यवस्थितरित्या आपण संपवलं। या व्हिडिओमध्ये आपल्याला दुसरं गणित आणि त्याच्या पुढचे गणित सॉल्व करायचे आहेत। तुम्ही तुमच्यासोबत ग्राफ पेपर ठेवा, त्यामध्ये एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, त्यावरील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर आणि त्यावर स्केल लिहून व्यवस्थित ठेवा आणि आपण सुरुवात करूया आपण आपल्या ग्राफ मेथडच्या दुसऱ्या गणिताला। आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे आपलं मागलं गणित म्हणजे पहिलं गणित। कोणी मागला व्हिडिओ बघला नसाल तर प्लीज तो व्हिडिओ बघून घ्या। त्यामध्ये आपण दुसऱ्या क्वेश्चनमधील पहिलं गणित व्यवस्थितरित्या सॉल्व केलंय आणि आज आपल्याला याच्या पुढचे गणित कंटिन्यू करायचे। ओके, आणि असा आहे आपला दुसरा क्वेश्चन जे की पेज नंबर 8 वर आहे आणि मी सुद्धा ग्राफमध्ये व्यवस्थित स्केल टाकून ठेवले, त्यावर स्केल लिहून सुद्धा ठेवलंय। व्यवस्थित ग्राफ रेडी आहे आणि आपल्या उत्तराला लागणारा टेबल सुद्धा रेडी आहे। दोन्ही टेबल मी व्यवस्थित काढून घेतले। तुम्ही मात्र जसं जसं आन्सर सॉल्व करताल तसं तसं ते आपल्याला लिहिता येतील। ठीक आहे, उत्तराला सुरुवात करू। आन्सरमध्ये जे काही इक्वेशन दिलेत त्यांना अगोदर नावं देऊन टाकू। x + y = 5 इज अ इक्वेशन फर्स्ट अँड x - y = 3 is our equation second. Now in a first equation, first व्हॅल्यू आपण देऊ। आता आपल्यापैकीच एका विद्यार्थ्याने आपल्यापैकीच एका विद्यार्थ्याने कमेंट केली होती की सर एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मनाने घ्यायच्यात, मग आपण निगेटिव्ह का घेत नाही। माझं म्हणणं असं एक्सच्या व्हॅल्यू आपण निगेटिव्ह पण घेऊ शकतो, पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो, पण काळजी घ्यायची की होईल तेवढ्या छोट्या घ्यायची, 0 घ्यायची, 1 घ्यायची, सोप्या घ्यायची ना। पॉझिटिव्हवाल्या नंबर हे सोप्या वाटतात म्हणून पॉझिटिव्हवाल्या शक्यतो तर 1 निगेटिव्ह घ्यायची -1, जास्त अवघडात जायचं नाही। ठीक आहे, छोटी व्हॅल्यू घेऊ। पहिली व्हॅल्यू नेहमी आपण x = 0 हे कन्सिडर करत असतो म्हणून पहिली व्हॅल्यू कन्सिडर करणार। लेट x = 0 हे आपण इक्वेशन फर्स्ट बद्दल बोलायलो। पहिला टेबल इक्वेशन फर्स्टचा आहे म्हणून इक्वेशन फर्स्ट काय आपल्या पुढे x + y = 5। x ची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करायलो, देअरफॉर 0 + y = 5 आणि 0 मध्ये y किंवा y मध्ये 0 ॲड केला तर काही फरक पडत नाहीये म्हणून y ची व्हॅल्यू आपल्याला 5 भेटली। पहिली व्हॅल्यू आपल्याला 5। देअरफॉर जेव्हा पहिली व्हॅल्यू x ची, दुसरी व्हॅल्यू y ची, कोऑर्डिनेट असेल x, y, y ची व्हॅल्यू 5 केव्हा भेटली जेव्हा x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली तेव्हा y ची व्हॅल्यू आपल्याला 5 भेटली म्हणून पहिला कोऑर्डिनेट 0, 5 झाला। दुसरा कोऑर्डिनेट काढू, सेम प्रोसिजर असेल। लेट x = 1 घेऊ। देअरफॉर इक्वेशन मध्ये पुट करू x + y मीन्स 1 + y = 5। y = पॉझिटिव्ह 1 तिकडे जाऊन निगेटिव्ह होतील, -1 होतील म्हणून y ची व्हॅल्यू आपल्याला 4 भेटली। जेव्हा x ची व्हॅल्यू 1 होती तेव्हा y ची व्हॅल्यू 4 भेटली म्हणून कोऑर्डिनेट तयार झाला 1 and 4। सेम प्रोसिजर थर्ड मध्ये। नाव इन थर्ड व्हॅल्यू लेट x = 2। देअरफॉर इक्वेशन मध्ये पुट केलं 2 + y = 5। y = 5 पॉझिटिव्ह वाले 2 हे तिकडे जाऊन निगेटिव्ह होतील, -2 होतील। देअरफॉर y = 3 हे आपल्याला थर्ड व्हॅल्यू भेटली। जेव्हा x ची व्हॅल्यू 2 होती तेव्हा y ची व्हॅल्यू 3 भेटली म्हणून 2, 3 हे आपलं थर्ड कोऑर्डिनेट झाला। सेम प्रोसिजर फोर्थ मध्ये। आता हे सेम प्रोसिजर आहे, यामध्ये काही थेरॉटिकल पार्ट नाही, कोणता फॉर्म्युला नाही आहे। कन्सिडर करायची x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू काढायची। देअरफॉर फोर्थ व्हॅल्यू लेट, यावेळेस काय करू 0 घेतलो, 1 घेतलो, 2 घेतलो, 3 घेतल्यानं सुद्धा आन्सर येणार असं नाहीये, पण आपण मायनस वाली सुद्धा एक आन्सर घेऊ -1। देअरफॉर x च्या ठिकाणी -1 पुट करायचं आहे म्हणून -1 + y ॲज इट इज = 5। y ची व्हॅल्यू काढायची आहे, अडचण आहे -1 ची। डावीकडले -1 तिकडे जाऊन पॉझिटिव्ह 1 होतील म्हणून 5 आणि 1 6 होईल आणि y ची व्हॅल्यू मला 6 भेटली। जेव्हा x ची व्हॅल्यू -1 होती तेव्हा y ची व्हॅल्यू +6 भेटली म्हणून -1 and 6 हे आपला फोर्थ कोऑर्डिनेट झाला आणि पहिला टेबल आपला इथं कंप्लीट झाला। हे रफमध्ये लिहिलो, पहिला टेबल आपला इथं कंप्लीट झाला। तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोट करून घ्यायचे, व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे। अभ्यासाला बसते वेळेस सगळे कामं जे काही घरचे कामं असतील
मम्मी पप्पांना सांगलेले व्यवस्थित करायचे आणि अभ्यासाला बसते वेळेस पूर्ण फोकस हे आपल्या अभ्यासाकडे असेल, मी काय बोलालो त्याच्याकडे असेल. कारण एकदा समजलं, एकदा दिमागात गेलं की ते तुम्हाला परीक्षा होऊजेपर्यंत विसरणार नाही. फक्त महत्त्वाचं आहे की ते तुम्ही एकदाच परफेक्टली ऐकून घ्यावं. ठीक आहे, हे झालं पहिला टेबल. आता ध्यान द्या दुसऱ्या इक्वेशनबद्दल, दुसऱ्या टेबलबद्दल. काय म्हणतो, नाव इन अ सेकंड इक्वेशन, नाव इन इक्वेशन सेकंड कोणतं आहे, x मायनस वाय इज इक्वल्स टू 3. त्यामध्ये पहिली व्हॅल्यू लेट x इज इक्वल्स टू नेहमीप्रमाणे आपण 0 घेऊ. देअरफॉर एक्सच्या ठिकाणी आता 0 ठेवायचं. 0 मायनस वाय इज इक्वल्स टू 3 मायनस वाय इज इक्वल्स टू 3. दोन्ही साईडला मायनसने गुणून, तेव्हा इकडं मायनसने गुणलो पॉझिटिव्ह वाय झाले, इकडं मायनसने गुणलो -3 झाले. आता हे गुणण्यापेक्षा सरळ लक्षात ठेवायचं, मला व्हॅल्यू सिंपल वायची पाहिजे, हे सोबत मायनस अटॅच नको. म्हणून मी डावीकडे मायनस सरळ 3ला देऊन टाकले आणि वाय आपला मोकळा झाला आणि सिंपल वायची व्हॅल्यू, पॉझिटिव्ह वायची व्हॅल्यू आपल्याला -3 भेटली. जेव्हा एक्सची व्हॅल्यू समजलो, वायची व्हॅल्यू आली, कोऑर्डिनेट तयार झाला एक्स अँड वाय. वायची व्हॅल्यू आपल्याला -3 भेटली. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 होती तेव्हा वायची व्हॅल्यू -3 भेटली आणि म्हणून कोऑर्डिनेट तयार झाला 0 अँड -3. हे झालं फर्स्ट कोऑर्डिनेट ऑफ अ सेकंड इक्वेशन. नाव इन अ सेकंड व्हॅल्यू लेट, अगेन तीच प्रोसिजर, एक्सची व्हॅल्यू 1 पुट करू. 1 मायनस वाय इज इक्वल्स टू 3 मायनस वाय इज इक्वल्स टू 3 प्लस वाले 1 तिकडे जाऊन -1 मायनस वायची व्हॅल्यू 3 मधून 1 गेले 2. तीच प्रोसिजर, वायची व्हॅल्यू -2. हे झाली सेकंड व्हॅल्यू. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 1 होती तेव्हा वायची व्हॅल्यू -2 भेटली, म्हणून कोऑर्डिनेट तयार झाला 1, -2. हे थोडं मी बारीक लिहितोय कारण जागा कमी आहे. माझा प्रयत्न आहे की एकाच स्क्रीनमध्ये आपलं पूर्ण गणित व्यवस्थित बसावं. तुम्ही मात्र व्यवस्थित ध्यान देऊन बघायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये नोट करत चालायचं, किंवा पूर्ण व्हिडिओ एक वेळेस बघायचा आणि मनानं तुम्ही स्वतः गणित ट्राय करून बघायचं की तुम्हाला ते जमतात का. जमलं तर व्हेरी गुड, जमना गेलं तर पुन्हा बघा, पुन्हा व्हेरी गुड. ठीक आहे, हे झालं सेकंड व्हॅल्यू. नाव इन अ थर्ड व्हॅल्यूमध्ये लेट, अगेन तीच प्रोसिजर, एक्सची व्हॅल्यू 2 समजू. देअरफॉर पुट करणार 2 मायनस वाय इज इक्वल्स टू 3 मायनस वाय इज इक्वल्स टू 3 प्लस वाले 2 तिकडे जाऊन -2 मायनस वाय इज इक्वल्स टू 1. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू -1. ही आपल्याला भेटली थर्ड व्हॅल्यू. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 होती तेव्हा वायची व्हॅल्यू -1 भेटली, म्हणून 2, -1 हे आपला थर्ड कोऑर्डिनेट तयार झाला. फोर्थ कोऑर्डिनेट लेट एक्स इज इक्वल्स टू -1 पुट करणार. -1 मायनस वाय इज इक्वल्स टू 3 मायनस वाय इज इक्वल्स टू 3 -1 इकडे येऊन +1 मायनस वाय इज इक्वल्स टू 3 + 1 4 अँड सिंपल प्लस वाले वाय इज इक्वल्स टू -4. ठीक आहे, हे झाली आपली फोर्थ व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू आपल्याला -4 भेटली. केव्हा भेटली, जेव्हा एक्सची व्हॅल्यू आपण -1 समजलो तेव्हा वायची व्हॅल्यू आलेली आहे -4, म्हणून कोऑर्डिनेट तयार झाला -1, -4. थोडंसं ब्रॅकेटच्या बाहेर गेलं, तुम्ही मात्र व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे, हे झालं आपला सेकंड टेबल. फर्स्ट टेबलसुद्धा व्यवस्थित काढलो, सेकंड टेबलसुद्धा व्यवस्थित काढलो. अर्ध्या गणितापर्यंत आपण आलो. आता अर्ध गणित काय राहिलं, जे काय आपल्या पुढे टेबल आलेत ते आपल्याला आपल्या ग्राफमध्ये प्लॉट करायचे. जे व्हॅल्यू आल्यात, पॉईंट आलेत ते आपल्याला आपल्या ग्राफमध्ये प्लॉट करायचे आणि त्यामधून जाणाऱ्या 2 रेषा, सुंदर रेषा आपल्याला ड्रॉ करायचे. आता मी पॉईंट प्लॉट करणार. आता तुमचं ध्यान आपल्या ग्राफकडे आहे, ग्राफच्या पेजकडे आहे. पहिला पॉईंट, पहिल्या टेबलमधला पहिला पॉईंट आहे 0,1 मीन्स एक्सचा 0, आडव्या लाईनचा 0 सेंटरला आणि वायचे +5 म्हणजे वर 1, 2, 3, 4, 5 इथं असेल तो आपला पॉईंट. त्याला नाव देऊ एक छानपैकी P.0,5. ठीक आहे, P.0,5. वाटल्यास ब्लॅक कलर घेऊ. का घेऊ, कारण याचे आन्सर आपण ब्लॅक कलरने लिहिलो, हे तुम्हाला दिसावं म्हणून फक्त. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, दुसरा पॉईंट आहे 1,4. एक्सचा +1 मीन्स उजवीकडं आणि वायचे +4 म्हणजे वर 1, 2, 3, 4 याला पण नाव देऊ. इथं आहे आपला दुसरा पॉईंट, क्यू नाव देऊ 1,4. थर्ड पॉईंट इथे एक एक्स्ट्रा आलं का, 1 मिनिट मी मिटून घेतो.
क्यू. थर्ड वाला पॉईंट कोणता आहे? थर्ड वाला आहे 2,3. देअरफॉर एक्सचे पॉझिटिव्ह 2, 1 2 3 पर्यंत जाणार पॉझिटिव्ह वाला, 1 2 3. तिसरा पॉईंट इथं असेल. हे बाकीचं एक्स्ट्रा काही तुम्ही लिहायचं नाही आहे, हे मी तुम्हाला दिसावं, कन्सेप्ट समजावी म्हणून हे एक्स्ट्रा रेषा मारतोय. तुम्ही काही लिहायचं नाही, फक्त पॉईंट लिहायचे. तिसऱ्याला नाव देतो आर, त्याचे कोऑर्डिनेट आहेत 2,3. ठीक आहे. चौथा पॉईंट आहे -1 आणि +6 म्हणजे एक्सचा -1. आता उजवीकडे तो नाही राहणार, तो आता डावीकडे राहणार. आणि +6 म्हणजे वर 1 2 3 4 5 6 रेषा व्यवस्थित मोजायच्या. याला नाव देऊ PQR. झाल्याच्या नंतर -1 and 6. आपल्याला अंदाज आला असेल हे चारही पॉईंट एका रेषेत आहेत. बस आपलं काम सोपं झालं. या चारही पॉईंटमधून जाणारी एक रेषा ड्रॉ करू. रेषा असेल आणि अशा प्रकारे आपली ही रेषा असेल. ठीक आहे. या रेषेला नाव सुद्धा देऊन टाकू. नाव काय आहे? पहिल्या रेषेचं नाव x + y = 4. x + y = 5. हे झाली पहिली लाईन. आपण व्यवस्थित एकदम सिस्टमॅटिक, कोणत्याही प्रकारची गडबड नाही, कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही, व्यवस्थित सॉल्व्ह केलो. तुम्हाला हे समजतंय? हा या ना? हां. सेकंड इक्वेशन सेकंड लाईनवर जाणार. सेकंड लाईनमध्ये सेकंड टेबल कोणता आहे? हा. त्याचा कोऑर्डिनेट पहिला 0, -3. 0, -3 मीन्स एक्सचा 0 सेंटरला, वायचे -3 खाली असतील. आता प्लसवाले वायचे वर, मायनसवाले खाली, म्हणून -1 -2 -3. हा पहिला पॉईंट दुसऱ्या इक्वेशनचा पहिला पॉईंट मला सापडला. त्याला एखादं नाव देऊ, ए नाव देऊ. त्याचे कोऑर्डिनेट काय? 0, -3. 0, -3. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय आहे? 1, -2. 1 एक्सचा 1 पॉझिटिव्ह 1 उजवीकडे, वायचे -2 म्हणजे खाली, 1 2 हा असेल दुसरा पॉईंट. त्याला नाव देऊ बी. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत? 1, -2. थर्ड पॉईंट घेऊ. थर्ड पॉईंट आहे 2, -1. 2, -1 एक्सचे पॉझिटिव्ह 2 आहेत, पुन्हा उजवीकडेच येतील, आणि वायचा -1 आहे म्हणजे खाली जाईल. हा असेल थर्ड पॉईंट. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत? त्याला नाव देऊ सी. 2, -1. थोडंसं जवळजवळ आलंय, पण ध्यान देऊन बघायचं, काहीच नाही आहे. पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट अंदाज यायला की ते सरळ रेषेत आहेत. तिसरा आणि चौथा पॉईंट -1 -4. -1 -4 एक्सचा -1 कुठं आहे? एक्सचा -1 डावीकडे राहील, इथं आहे सर. एक्सचा -1 इथं आहे आणि तो कुठपर्यंत जाणार आहे? वायच्या -4 पर्यंत म्हणजे खाली. -1 -2 -3 -4 इथं असेल त्या 4च्या ठिकाणी. हे -4 आहे हा पॉईंट. याला नाव देऊत ABC. डी नाव देऊत -1 आणि -4. आता आपल्याला अंदाज आला की चारही पॉईंट एका सरळ रेषेत आहेत, म्हणून त्या चारही पॉईंटमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करू. आणि अशी आपण त्या चारही पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करणार. व्यवस्थित, गोंधळ नाही, गडबड नाही. राईट. आणि त्या लाईनचं नाव काय आहे? सेकंड लाईन x - y = 3. x - y = 3. नाव. आता सोल्युशन काय आहे? सोल्युशन आहे की त्या दोन रेषा एकमेकांना जिथं इंटरसेक्ट करायल्यात, त्या दोन रेषा एकमेकांना जिथं इंटरसेक्ट करायल्यात ते आपलं सोल्युशन आहे. मग त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट सांगा सर. त्या पॉईंट एक्स पासून किती दूर आहे? 4. पहिला पॉईंट 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4. वाय पासून किती दूर आहे? 1. वायचा कोऑर्डिनेट काय आहे? 1 म्हणजे वायची व्हॅल्यू 1 म्हणजे आपलं सोल्युशन आपण लिहू शकतो. देअरफॉर सोल्युशन इज एक्सची व्हॅल्यू ग्राफमध्ये त्या दोन रेषा कुठं इंटरसेक्ट करायला आहेत हे पॉईंट फार महत्त्वाचं आहे बरं. पूर्ण रामायण महाभारत लिहून जर तुम्ही सोल्युशन देत नसाल तर काहीच कामाचं नाही. त्यासाठी सोल्युशन सुद्धा फार महत्त्वाचं आहे की त्या दोन रेषा एकमेकाला जिथं इंटरसेक्ट करायला त्या पॉईंटचं कोऑर्डिनेट लिहिणं फार महत्त्वाचं आहे. तो पॉईंट एक्स पासून 1 आणि वाय पासून -+1 अंतरावर आहे, म्हणून एक्सची व्हॅल्यू काय बोललो? थोडंसं चूक बोललो. तो पॉईंट एक्स पासून एक्सच्या 4 निर्देशकावर आहे आणि वायच्या 1 निर्देशकावर आहे, म्हणून एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू 1. म्हणून असं झाला आपला सेकंड क्वेश्चन. व्यवस्थित जबरदस्त आपण सॉल्व्ह केलाय आणि मला तर एकदम मजा आलेली आहे सॉल्व्ह करून. तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल जेव्हा तुम्ही ध्यान देऊन बघसाल आणि तुम्हाला हे समजेल आणि तुम्ही मनानं
न बघता फक्त कोऱ्या पेजवर प्रश्न लिहून सॉल्व्ह करसाल तेव्हा. आणि असा आहे आपला थर्ड क्वेश्चन. एकदम जबरदस्त आहे, एकदम मजेशीर आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये जेवढा सोपा पार्ट होता त्याच्यापेक्षाही सोपा पार्ट आपल्याला थर्ड इक्वेशनमध्ये. कारण का? कारण इक्वेशन फर्स्ट बघा ना किती सोपं आहे. आपण काय करू, अगोदर ते लिहून घेणार की गिवन x plus y is equals to 0 is equation first and 2x minus y is equals to 9 is equation second. Now in equation first let पहिली व्हॅल्यू काय टाकतो x is equals to 0. शाबास. म्हणजे तुम्हाला आता बऱ्यापैकी समजालंय की नेहमी मी काय करत असतो, x ची पहिली व्हॅल्यू 0, दुसरी 1, तिसरी 2, नंतर -4. पण हे काही गणितासाठी आहे. मी आता इक्वेशन सेकंड बद्दल बोलणार आहे. अगोदर जे सोपा पार्ट आहे x plus y is equals to 0 तेवढा अगोदर तुम्हाला थोडक्यामध्ये सांगून टाकतो. x is equals to 0 ठेवलो तर फर्स्ट इक्वेशनमध्ये x ठिकाणी 0 ठेवणार प्लस y is equals to 9 ॲज इट इज. y is equals to 0 ॲज इट इज. देअरफॉर y ची व्हॅल्यू सुद्धा 0 आली. एकदम सोप्या मेथडनं. जेव्हा x y ची व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर कोऑर्डिनेट मला x आणि y भेटणार आहे. y ची व्हॅल्यू 0 केव्हा आली? जेव्हा x ची व्हॅल्यू 0 होती तेव्हा y ची व्हॅल्यू सुद्धा 0 आली. म्हणून कोऑर्डिनेट काय आला? 0,0 आला. घाबरायचं नाही, हा खूप सोपा पॉईंट आहे. दुसरं इक्वेशन असेल, दुसऱ्या पॉईंटमध्ये लेट x ची व्हॅल्यू 1 ठेवू. 1 plus y is equals to 0 असतील तर y ची व्हॅल्यू +1 उजवीकडे जाऊन -1 होतील. ही झाली y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू -1 केव्हा भेटली? व्हेन वी पुट x is equals to 1 then we get y is equals to -1 then coordinate is 1 and -1. कोऑर्डिनेट तयार झाला. नेक्स्ट थर्ड नंबर लेट x is equals to 2 देन इक्वेशनमध्ये पुट करा. 2 plus y is equals to 0. y is equals to +2 तिकडे जाऊन -2. एकदम इझी गोईंगमध्ये आपल्याला आपलं हे इक्वेशन सॉल्व करता आलंय. y ची व्हॅल्यू -2 केव्हा भेटली? जेव्हा x ची व्हॅल्यू 2 समजलो तेव्हा y ची व्हॅल्यू -2 भेटली. म्हणून कोऑर्डिनेट तयार झाला 2,-2. नाव इन अ फोर्थ स्टेप लेट x is equals to -1 घेऊ. देअरफॉर -1 plus y is equals to 0 इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलो. देन y is equals to -1 डावीकडे उजवीकडे जाऊन +1 होतील. y ची व्हॅल्यू 1 भेटली. y ची व्हॅल्यू 1 केव्हा भेटली? जेव्हा x ची व्हॅल्यू आपण -1 टाकलो तेव्हा y ची व्हॅल्यू आपल्याला +1 भेटली. आणि कोऑर्डिनेट काय तयार झाला? -1 आणि 1 कोऑर्डिनेट तयार झाला. आणि इथं आपला फर्स्ट टेबल व्यवस्थितरित्या आपण त्याला भरलो फिलअप केलो. ठीक आहे, हे झालं फर्स्ट इक्वेशन. नाव इन अ सेकंड इक्वेशन सुद्धा सोपा आहे. नाव इन इक्वेशन सेकंड फर्स्ट व्हॅल्यू लेट x is equals to 0. x ची व्हॅल्यू 0 ठेवू. आता फक्त x च्या ठिकाणी 0 ठेवायचं आहे. बाकी 2 तर जशाच तसे असतील. 2 x च्या ठिकाणी 0, -y जशाच तसे आणि उजवीकडे आहेत 9 सुद्धा जशाच तसे. 2 न 0ला गुणलोत 0 झाले. -y बरोबर 9 म्हणून सिंपल -y बरोबर 9. पण मला -y ची व्हॅल्यू नाही, मला +y ची व्हॅल्यू पाहिजे. मी मायनस डावीकडे उजवीकडे नेऊन सहज ठेवून टाकतो. तर काय होतील? -9 होतील. याचा मिनिंग असा झाला की आपण डावी साईड आणि उजवी साईडने मायनसने गुणलो. इकडं मायनस प्लस झाले म्हणून +y आणि इकडं -8 झाले म्हणून -9. याचा मिनिंग असा असतो. पण बोलण्यावरून तुम्हाला सोपं वाटावं की सरळ मी मायनस हे इकडं नेऊन ठेवले. तुम्हाला सुद्धा तसंच ठेवायचं. ठीक आहे, हे झालं y ची व्हॅल्यू -9. जेव्हा x ची व्हॅल्यू समजलो तेव्हा y ची व्हॅल्यू आली. कोऑर्डिनेट तयार झाला x, y. जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 0 समजलो तेव्हा y ची व्हॅल्यू आपल्याला -9 भेटली. म्हणून कोऑर्डिनेट तयार झाला 0, -9. नाव इन अ सेकंड स्टेप. सेकंडमध्ये आपण लेट x इज इक्वल्स टू काय समजूत? 1 समजूत. तेव्हा x च्या ठिकाणी फक्त 1 ठेवायचं आहे. 2 x च्या ठिकाणी 1 ठेवलं, -y काय आलं रे ते मध्येच? मिटून घेतो 1 मिनिट. हां, ठीक आहे. x च्या ठिकाणी 1, yच्या -yला -y बरोबर इथं आहेत 9. बे 1 बे, -y बरोबर 9, -y बरोबर +वाले 2 इकडे येऊन -2, 9 -2.
म्हणून मायनस वायची व्हॅल्यू काय भेटली, 9 मधून 2 गेले 7. मला सिंपल वायची व्हॅल्यू पाहिजे म्हणून वाय बरोबर -7. हे झाली दुसरी व्हॅल्यू. नाव इन अ थर्ड लेट x इज इक्वल्स टू 2. एक्सच्या ठिकाणी फक्त 2 ठेवायचे. 2 इन ब्रॅकेट 2 मायनस वाय इज इक्वल्स टू 9. देअरफॉर बे दोन्ही 4 झाले म्हणून 4 ला 4 मायनस वाय बरोबर 9. मायनस वाय बरोबर 9 प्लस वाले 4 राईट हँड साईडला येऊन -4 म्हणून मायनस वायची व्हॅल्यू 9 मधून 4 गेले 5. मला सिंपल वायची व्हॅल्यू पाहिजे. वायची व्हॅल्यू होईल -5. वायची व्हॅल्यू -5 केव्हा, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 नंबरचं लिहायचं राहिले 1 आणि -7. 1 आणि -7 कोऑर्डिनेट तयार झाला 1, -7. दुसरं एक्सची व्हॅल्यू जेव्हा 2 होती तेव्हा वायची व्हॅल्यू -5 आली म्हणून कोऑर्डिनेट तयार झाला 2, -5. हे -5 आहे. ठीक आहे. नाव इन फोर्थ पॉईंटला लेट x इज इक्वल्स टू, आता 0 घेतलो, 1 घेतलो, 2 घेतलो, 3 सुद्धा घेऊ शकतो. 3 सुद्धा घेऊ शकतो. तुम्ही म्हणत असाल की 1, 2, 3 सुद्धा घेऊ शकता किंवा -1 सुद्धा घेऊ शकता. आपल्या मनावर आहे. फक्त ते इक्वेशन आपल्या ग्राफवर बसावं, येणारे पॉईंट आपल्या ग्राफवर बसावे एवढाच त्यामागचा उद्देश राहील. नसता मग आपल्या मनावर व्हॅल्यू घेऊन आपण अलग उत्तर आणू शकतो. मी काय करतो, 0 झाला, 1 झाला, 2 झाला, आता मी 3 घेऊन बघतो. चेंज थोडंसं 3 ठेवणार या एक्सच्या ठिकाणी. या एक्सच्या ठिकाणी काय करणार, 3 ठेवणार. म्हणून 2 एक्सच्या ठिकाणी ठेवले 3 मायनस वाय बरोबर 9 जशाच तसे. बेत्रिक 6 मायनस वाय बरोबर 9 जशाच तसे. मायनस वाय बरोबर +6 इकडं आहेत डावीकडं, इकडे जाऊन -6 9 -6 म्हणून मायनस वायची व्हॅल्यू 9 मधून 6 गेले 3 प्रमाणे वायची व्हॅल्यू -3 येऊन जाईल. आणि ही आहे आपली फोर्थ व्हॅल्यू. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 3 आपण कन्सिडर केलो, तेव्हा वायची व्हॅल्यू -3 आली आणि आपला फोर्थ कोऑर्डिनेट 3, -3 भेटला. बस हे झालं आपलं अर्धगणित. आता हे अर्धगणित जे काही 2 आपल्याला टेबल आहे त्यामधले जे 4 आणि 4 8 पॉईंट आहेत ते आपल्याला आपल्या ग्राफमध्ये पॉईंट प्लॉट करायचे. पहिला पॉईंट काय दिला, पहिला पॉईंट दिला 0,0 मीन्स एक्सचा 0 सेंटरला असतो, वायचा 0 तो पण सेंटरलाच असतो. म्हणजे पहिला पॉईंट आपला ओरिजिनच भेटला. त्याला कोऑर्डिनेट देऊ 0,0. हे झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे 1,-1 1,-1 मीन्स एक्सचा पॉझिटिव्ह 1 म्हणजे आडव्या लाईनला उजवीकडे, वायचा निगेटिव्ह 1 म्हणजे उभ्या लाईनला खाली. सरळ 1 पासून 1 रेषा -1 पर्यंत इथं असेल आपला दुसरा पॉईंट 1,-1. तिसरा पॉईंट आहे 2,-2 मीन्स एक्सचे पॉझिटिव्ह 2 वायच्या निगेटिव्ह 2 पर्यंत जाणार 1 आणि 2. ही असेल आपला तिसरा पॉईंट 2,-2. फोर्थ पॉईंट आहे -1 and 1 एक्सचा -1 म्हणजे डावीकडे आणि वायचा पॉझिटिव्ह 1 म्हणजे उजवीकडे वर. आणि चौथा पॉईंट आपल्याला -1,1 भेटला. बस चारही पॉईंटमधून जाणारी रेषा ड्रॉ करायचे. रेषा ड्रॉ करू आणि अशा प्रकारे रेषा आपल्याला ड्रॉ करता येते. एकदम सरळ आणि सिस्टमॅटिक रेषा आपण ड्रॉ केली. तुम्ही सुद्धा पेन्सिल वापरून, स्केल वापरून व्यवस्थित ड्रॉ करायची. ठीक आहे. या रेषेचं नाव काय बरं आपल्या, फर्स्ट रेषा आहे आपली ही x + y इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. जसं आपण फर्स्ट इक्वेशन ड्रॉ केलो तसं आपण सेकंड लाईनसुद्धा ड्रॉ करू. सेकंड लाईन काय आपल्या पुढं, सेकंड लाईनचे कोऑर्डिनेट काय आहेत, पहिला कोऑर्डिनेट आहे 0,-9. पहिला कोऑर्डिनेट 0,-9 म्हणजे जे एक्स ॲक्सिस आहे आडवा त्याचा 0 म्हणजे सेंटरला 0, -9 म्हणजे खाली, -1 पासून ते -5 -6 -7 -8 -9 म्हणजे दुसरा पॉईंट आपला इथं असेल. राईट. याचे कोऑर्डिनेट आहेत 0,-9. तिसरा पॉईंट आहे, पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट आहे 1,-7 मीन्स एक्सचा +1 म्हणजे उजवीकड, -7 म्हणजे खाली, -2 -3 -4 -5 -6 -7 म्हणजे हा पॉईंट इथं असेल. काय कोऑर्डिनेट आहे त्याचे 1,-7. तिसरा पॉईंट आहे 2,-5 एक्सचे 2 वायचे -5, एक्सचे +2 म्हणजे उजवीकडे, वायचे -5 म्हणजे खाली, -1 -2 -3 -4 आणि -5 हा असेल आपला तिसरा पॉईंट. याचे कोऑर्डिनेट आहे 2,-5.
चौथा पॉईंट आहे 3, -3, एक्सचे पॉझिटिव्ह 3 वायच्या -3 पर्यंत जातील, म्हणजे आपल्याला या रेषेवरच पॉईंट भेटायला. घाबरायचं नाही, रेषेवर भेटला म्हणजे काय हरकत आहे, आपलं काम आपण करायलो की आपल्याला फोर्थ पॉईंट 3, -3 पाहिजे. एक्सचा +3 वायच्या -3 पर्यंत जाईल म्हणजे इथं पॉईंट येईल, राईट. आणि हे चारही पॉईंट आपल्याला एका सरळ रेषेत भेटले असा अंदाज आला आणि त्या चारही पॉईंटमधून एक रेषा ड्रॉ करू. आणि अशा प्रकारे आपली, मला वाटते कदाचित या पॉईंटमधून जात नाही, मी दुसरी रेषा काढतो आणि पहिली मिटवतो. दुसरी रेषा राईट काढूत, पहिली मिटूत. कदाचित या चारही पॉईंटमधून जाणारी ही रेषा असेल, मी पहिली मिटवणार, पहिली रेषा गायब होईल. ठीक आहे. ह्या जे दुसरी लाईन आहे तिचं इक्वेशन काय होतं, लाईन तिचं नाव काय होतं, 2x - y = 9. तिचं इक्वेशन आहे 2x - y = 9, हे तिचं नाव आहे. आता त्या दोन्ही रेषा एकमेकाला जिथे इंटरसेक्ट करायला ते आपलं आन्सर राहील. काय बरं आन्सर, हा वाला पॉईंट. याचे कोऑर्डिनेट काय आहेत, एक्सचा +3 वायचे -3 मीन्स सोल्युशन इज x = 3 अँड y = -3. हे आपलं आन्सर आहे. या आन्सरला खूप महत्त्व आहे. तुम्ही पूर्ण आन्सर जरी लिहून पूर्ण प्रोसिजर फॉलो करून जरी फायनल आन्सर लिहित नसाल तर त्याला काहीच मिनिंग प्राप्त होत नाही. ठीक आहे. हे झालं आपलं दुसरं गणित, सॉरी दुसरं नाही आहे, आपलं तिसरं गणित आहे आणि या व्हिडिओचं आपलं दुसरं गणित आहे. ठीक आहे. तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोट करा, ग्राफ व्यवस्थित काढा, व्हिडिओ एकदा नाही दोनदा बघा, जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला कोणता पॉईंट अडचण येत असेल तर कमेंट करायला विसरू नका. मी तुमचे कमेंट, तुम्ही काय मला सांगायचा प्रयत्न करायला हे मी बघत असतो आणि त्याला रिप्लायसुद्धा नक्की देईल. ठीक आहे. हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. लगेच वी आर गोइंग टू, आपण काय करणार आहोत, आपल्या चौथ्या प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. आणि असा आहे आपला चौथा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन सुद्धा एकदम जबरदस्त आहे. याला आपण एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये सॉल्व्ह करू. चला, चौथ्या क्वेश्चनमध्ये सर्वात अगोदर मी लिहिणार गिवन. काय आहे गिवन, आपलं इक्वेशन आहे 3x - y = 2 इज आवर इक्वेशन फर्स्ट अँड 2x - y = 3 is our equation second. Now in equation first मध्ये काय करता येईल, एक नंबरला लेट x = नेहमी आपण काय ठेवतो, 0 ठेवून टाकू, 0. इक्वेशन फर्स्ट मध्ये 0 ठेवायला एक्सच्या ठिकाणी मीन्स 3 होऊन जातील. 3 एक्सच्या ठिकाणी 0 -y ला -y = 2. 3 0 0 -y = 2 y ची व्हॅल्यू 2 आली म्हणून y ची व्हॅल्यू -2 येणार, म्हणून y ची व्हॅल्यू -2 येणार. आता यासाठी आपण आपले टेबल आणणार मी. ओके. y ची व्हॅल्यू -2 केव्हा भेटली, जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 0 घेतली तेव्हा. व्हेन x y कोऑर्डिनेट असेल x, y, इथं सुद्धा x y कोऑर्डिनेट असतील x, y. x ची व्हॅल्यू जेव्हा आपण 0 घेतलो तेव्हा y ची व्हॅल्यू आपल्याला -2 भेटली, म्हणून कोऑर्डिनेट काय तयार झाला, x, -2. देअरफॉर इन अ सेकंड स्टेप, सेकंड व्हॅल्यू काय घेणार, लेट x = 1 घेऊ. या x च्या ठिकाणी 1 ठेवायचे मीन्स 3 -1 -y = 2. 3 × 3 -y बरोबर 2, -y बरोबर +3 तिकडे जाऊन -3 होतील, 2 मधून 3 जात नाहीत म्हणून -y बरोबर -1. 2 मधून 3 जात नाहीत, 3 मधून 2 काढले, उलट केल्यामुळे -1 म्हणून y ची व्हॅल्यू मायनस विल गेट कॅन्सल, y ची व्हॅल्यू +1 भेटून जाईल. y ची व्हॅल्यू +1 केव्हा भेटली, जेव्हा x ची व्हॅल्यू आपण +1 कन्सिडर केली तेव्हा. देअरफॉर x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1, कोऑर्डिनेट भेटला आपल्याला 1, 1. ठीक आहे. हे झाला दुसरा कोऑर्डिनेट. थर्ड कोऑर्डिनेट काय आहे, लेट x = 2. 3च्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी 2 ठेवायचे, 3 × 2 -y = 2. 3 2 6 -y बरोबर 2, -y बरोबर +6 तिकडे जाऊन -6, 2 -6, -y बरोबर
2 मधून 6 जात नाहीत, 6 मधून 2 काढले 4, उलट केल्यामुळे मायनस, मायनस मायनस विल गेट कॅन्सल, वायची व्हॅल्यू भेटून जाईल 4. किंवा जेव्हा एक्सची आपण 2 समजलो म्हणून एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 4, कोऑर्डिनेट भेटला 2,4. नाव फोर्थ व्हॅल्यू लेट x इज इक्वल्स टू -1. कोऑर्डिनेट का घेतलो आपण ठरवलेलंच आहे की पहिली व्हॅल्यू 0 घ्यायची, एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची, नंतर 2 घ्यायची, नंतर एक थोडीशी मायनस घ्यायची. हे मायनस वाली व्हॅल्यू आता एक्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. 3 इन ब्रॅकेट -1 मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहिलं -y इज इक्वल्स टू 2. 3 1 3 -3 होऊन जातील आणि -y इज इक्वल्स टू 2. -y इज इक्वल्स टू 2, -3 इकडे येऊन +3, -y बरोबर 2 आणि 3 5 होतील म्हणून y ची व्हॅल्यू -5 भेटली. ही झाली चौथी व्हॅल्यू. y इज इक्वल्स टू -5 केव्हा भेटले, जेव्हा x इज इक्वल्स टू -1 कन्सिडर केले तेव्हा. देअरफॉर x मध्ये च्या ब्रॅकेटमध्ये -1, y ची व्हॅल्यू भेटलेली आहे -5 आणि कोऑर्डिनेट आहेत -1, -5. ठीक आहे. हे झालं आपलं पहिल्या इक्वेशनबद्दल. त्याचा बॉक्स, त्याचे 4 पॉईंट आपण काढून घेतले. हे झालं पहिल्या लाईनबद्दल. आता बोलूया आपण आपल्या सेकंड लाईनबद्दल. सेकंड लाईन काय आहे, सेकंड लाईन आपल्या पुढे आहे 2x. नाव इन इक्वेशन सेकंड इक्वेशन काय आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू लेट x इज इक्वल्स टू 0. लेट x इज इक्वल्स टू 0. सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस y इज इक्वल्स टू 3. एक्सच्या ठिकाणी आपल्याला 0 सबस्टिट्यूट करायचे. 2 इन ब्रॅकेट 0 -y इज इक्वल्स टू 3. 2 गुणिले 0, 2 इंटू 0 0 होऊन जातील. -y इज इक्वल्स टू 3. -y इज इक्वल्स टू 3 असल्यामुळं y ची व्हॅल्यू काय भेटून जाईल, -3 भेटून जाईल. हे झाले आपली पहिली व्हॅल्यू. ठीक आहे. 0, -3. व्हेन x इज इक्वल्स टू 0 देन y इज -3. देअरफॉर कोऑर्डिनेट इज 2, 0, -3. नाव इन अ सेकंड स्टेप सेकंड कोऑर्डिनेट. आता मी काय करतो, इथं आपल्याला एका स्क्रीनवर हे तर गणित बसण्याचं आहे, मी थोडंसं स्क्रीनवर उचलतो जेणेकरून आपल्याला पुढले जे 3 पॉईंट आहेत ते व्यवस्थित ड्रॉप करता येतील. तुम्ही पात्र हे एका स्क्रीनवर लिहायचं आणि आपलं गणित सॉल्व करायचं. नाव इन अ सेकंड स्टेप लेट x इज इक्वल्स टू 1. देअरफॉर 2 इन ब्रॅकेट इक्वेशन काय आहे आपलं, 2x मायनस y इज इक्वल्स टू 0. या एक्सच्या ठिकाणी आपण 0 घेतलो ना, आता या एक्सच्या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं आहे. 2 इन ब्रॅकेट 1 -y इज इक्वल्स टू 3. बे 1 बे -y इज इक्वल्स टू 3. -y इज इक्वल्स टू 3 प्लस वाले 2 इकडे येऊन -2. -y बरोबर 3 मधून 2 गेले 1 म्हणून y ची व्हॅल्यू -1. डावीकडला मायनस मी उजवीकडे देऊन टाकला. हे झालं सेकंड व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू -1 केव्हा भेटली, जेव्हा x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केलं तेव्हा. ही व्हॅल्यू आपल्या टेबलमध्ये लिहून घ्यायची. एक व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर y ची व्हॅल्यू -1 आली म्हणून कोऑर्डिनेट 1, -1 भेटला. नाव इन अ थर्ड व्हॅल्यू. थर्ड व्हॅल्यू काय असेल, लेट अजून x ची व्हॅल्यू मनाने समजून घ्यायची, 2 घेऊ. x ची व्हॅल्यू 2 घेऊ. 2 इन ब्रॅकेट इक्वेशन काय आपलं रफमध्ये लिहिलो इथं, 2x मायनस y इज इक्वल्स टू 3 हा आपलं सेकंड इक्वेशन आहे. एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचे, 2 म्हणून 2 ला 2 -y इज इक्वल्स टू 3. बे दोन्ही 4 -y बरोबर 3. -y बरोबर 3 ला 3 +4 तिकडे जाऊन -4. -y बरोबर 3 मधून 4 जात नाहीत, 4 मधून 3 गेले 1 उलट केल्यामुळे मायनस. आता लेफ्ट हँड साईडचं मायनस राईट हँड साईडचं मायनस कटून गेलं आणि y ची व्हॅल्यू +1 भेटली. केव्हा, जेव्हा x ची 2 समजलो तेव्हा. म्हणून x च्या ठिकाणी 2, y च्या ठिकाणी 1 आणि कोऑर्डिनेट आला 2, 1. फोर्थ कोऑर्डिनेट काढण्यासाठी लेट x इज इक्वल्स टू -1 ठेवू. 2 इन ब्रॅकेट एक्सच्या ठिकाणी -1 -y इज इक्वल्स टू 3. बे 1 बे मायनस असल्यामुळे मायनस आणि पुढले -y जशाच तसे आणि राईट हँड साईडचे 3 सुद्धा जशाच तसे.
मायनस वाय बरोबर 3, -2 इकडे येऊन +2, मायनस वाय बरोबर 5, मायनस वाय बरोबर 5 आणि वायची व्हॅल्यू काय भेटली -5. केव्हा जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू -1 समजलो तेव्हा. म्हणून एक्सच्या ठिकाणी -1, वायच्या ठिकाणी -5 आणि कोऑर्डिनेट भेटला -1, -5. ठीक आहे. तुम्ही सुद्धा एवढा पार्ट व्यवस्थित आपल्या जे ग्राफ वही आहे, तुम्ही जे ग्राफ वही केलात त्याच्या उजव्या साईडमध्ये व्यवस्थित पार्ट लिहून घ्यायचा. आता आपल्या डाव्या साईडला जो ग्राफ आहे त्याच्याकडे जाणार, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. हे व्यवस्थित लिहून घ्या. मी स्क्रीन थोडीशी खाली घ्यायलो. पुढं आपल्याला काम आहे आपल्या टेबलचं. टेबलमध्ये जे काय व्हॅल्यू आहे त्या व्यवस्थित लिहूत. नाव ग्राफमध्ये तुम्ही स्केलसुद्धा लिहून घ्यायची. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसला व्यवस्थित नाव द्यायचे. सेंटर पॉईंट 0 घ्यायचा. ठीक आहे. हे सगळी प्रोसेस अगोदरच करून ठेवायची. आता पॉईंट प्लॉट करणार. पहिला पॉईंट आहे पहिल्या लाईनचा पहिला पॉईंट 0, -2. पहिल्या लाईनचा पहिला पॉईंट काय आहे 0, -2. म्हणून 0, -2. एक्सचा 0 मीन्स आडवी जी लाईन आहे त्याचा 0 कुठं असेल सेंटरला, आणि तो कुठंपर्यंत जाणार आहे वायच्या -2 पर्यंत, म्हणजे खाली. -1, -2 हा पहिला पॉईंट आपल्याला भेटला. त्याचे कोऑर्डिनेट आहे 0, -2. दुसरा पॉईंट 1, सोपा आहे. एक्सचा 1 मीन्स उजवीकडं आणि वायचा +1 म्हणजे अगेन वर. हा आपला दुसरा पॉईंट, त्याला कोऑर्डिनेट आहेत 1, तिसरा पॉईंट आहे 2, मीन्स एक्सचे पॉझिटिव्ह 2 म्हणजे उजवीकडे, आडवी जी लाईन आहे एक्स त्याचे पॉझिटिव्ह 2 म्हणजे उजवीकडे 2, आणि वायचे 4 पॉझिटिव्ह 4 म्हणजे वर 1, 2, 3, 4. हा असेल आपला तिसरा पॉईंट. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 2, 4. आणि चौथा कोऑर्डिनेट आहे -1 आणि -5. एक्सचा -1 आणि वायचा -5. आता एक्सचा मायनस वाल्या संख्या डावीकडं इथं, आणि इथून -5 पर्यंत जाणार म्हणजे खाली जाणार. -1, -2, -3, -4, -5. हा असेल आपला कितवा पॉईंट चौथा पॉईंट. याचे कोऑर्डिनेट लिहून घेणार -1, -5. वाटल्यास प्रत्येक पॉईंटला नावसुद्धा देऊ शकता. ठीक आहे. आता या 4 पॉईंटमधून जाणारी रेषा ड्रॉ करायची. आपले 4ही पॉईंट भेटलेत 1, 2, 3, 4. हा पॉईंट नाही, हा सेंटर आहे. या 4ही पॉईंटमधून जाणारी एक रेषा ड्रॉ करू, आणि अशी असेल आपली ती रेषा. मी अगोदर 4ही पॉईंट कनेक्ट करतो आणि नंतर रेषा आपली वाढून घेतो. ठीक आहे. रेषा आता वाढवणार, जेणेकरून चुकणार नाही याची काळजी घ्यायची. चुकणार नाही याची काळजी घ्यायची. भलेही आपण टाईम लागला तर काय हरकत नाही, टाईम भरपूर आहे आपल्याकडे, फक्त चुकणार नाही याची काळजी घ्यायची. हे झाली आपली पहिली लाईन. पहिल्या लाईनचं पहिलं इक्वेशन, पहिल्या लाईनचं पहिलं इक्वेशन व्यवस्थित दिसलं आहे सगळं. ठीक आहे. याला नाव देऊ. पहिल्या लाईनचं पहिलं इक्वेशन काय आहे 3x - y = 2. इथं नाव देऊ 3x - y = 2. 3x - y = 2. ही झाली पहिली लाईन. दुसरी लाईन काढणार. दुसऱ्या लाईनचा बॉक्स इथं आहे, त्याच्यामध्ये 4 पॉईंट आहेत. 4ला 4 पॉईंट घेऊन टाकू. पहिला पॉईंट आहे 0, -3. मीन्स एक्सचा 0, आडव्या लाईनचा 0, एक्स ॲक्सिसचा 0, वायच्या -3 पर्यंत जाणार आहे. वायचे -3 हे खाली असतात. -1, -2 आणि -3 इथं असेल तो पॉईंट. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 0, -3. हा भेटला आपल्याला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे 1, -1. मीन्स एक्सचा पॉझिटिव्ह 1 उजवीकडला आणि -1 म्हणजे खाली, -1 जवळच असेल -1. हा असेल दुसऱ्या लाईनचा दुसरा पॉईंट 1, -1. तिसरा पॉईंट 2, 1. एक्सचे 2 आणि वायचे पॉझिटिव्ह 1. एक्सचे 2 मीन्स उजवीकडले 2 आणि वायचा 1 पॉझिटिव्ह म्हणजे वर. हा असेल आपला तिसरा पॉईंट. आता एकावर एक लिहिण्यात आलं आहे. मी इथला थोडासा पार्ट मिटून इथं कोणता पॉईंट 1, 1 आहे ना, त्याला थोडंसं बाजूला लिहितो. इथला अगोदरचा पॉईंट 1, मी इथं बाजूला लिहितो 1, आणि जो नवीन पॉईंट येणार आहे त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे 2, 1. एक्सचा 2 आणि वाय इथं असेल तो तिसरा पॉईंट. दुसऱ्या लाईनचा तिसरा पॉईंट 2, 1. कन्फ्यूज होणार नाही याची काळजी घ्यायची. पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, हे 3 पॉईंट भेटले ना आपल्याला. आता चौथा एक पॉईंट राहिला. चौथा पॉईंट आहे आपला -1, -5. मीन्स एक्सचा -1
मीन्स आडवी जी लाईन आहे तिचा डावीकडला पार्ट आणि वायचे -5 म्हणजे खाली अगेन -1 -2 -3 -4 -12 पॉईंटर पॉईंट भेटला आपल्याला. म्हणजे आपलं सोल्युशन काय आहे हे थोडक्यात आपल्याला समजलं. आपल्या दोन्ही लाईन या एकाच पॉईंटमधून पास होतील आणि तेच आपल्या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन आहे. ठीक आहे. आता एक पहिला, दुसरा, तिसरा या चारही पॉईंटमधून जाणारी रेषा ड्रॉ करू आणि अशी असेल आपली दुसरी लाईन, अशी असेल आपली दुसरी लाईन. ठीक आहे. नाव पहिली लाईन दुसरी लाईन हे रफ दिले ना. पहिली लाईन दुसरी लाईन ज्या पॉईंटमधून इंटरसेक्ट व्हाले ते आपलं सोल्युशन राहील आणि तो पॉईंट आपल्याला भेटलेला आहे. तो पॉईंट कोणता आहे? -1 अँड -5 मीन्स आपण आपल्या जे उजवं पेज आहे त्यामध्ये आपलं फायनल आन्सर लिहू शकतो आणि आपला आन्सर इथं संपू शकतो. म्हणून मी इथं लिहिणार सोल्युशन इज काय आहे? पॉईंट -1, -5 देअरफॉर x इज इक्वल्स टू -1 अँड y इज इक्वल्स टू 5. हे झालं आपलं चौथ्या क्वेश्चनचं आन्सर. व्यवस्थित तुम्हाला ग्राफ दिसतोय. ग्राफ व्यवस्थित काढा, किमती व्यवस्थित लिहा, काही गडबड करायची नाही, व्यवस्थित सॉल्व करायचं. ठीक आहे. हे झालं आपल्या आजच्या ह्या व्हिडिओचं शेवटचं गणित. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे जे राहिलेले गणित आहेत 5वा आणि 6वा घेऊ आणि आपली प्रॅक्टिस सेट कितवी 1.2 जे की ग्राफ मेथडनं सॉल्व करायचे आहे ते संपून जाईल. तुम्हाला हे गणित आवडत असतील, समजत असतील तर प्लीज लाईक करा. आपल्या व्हिडिओची लाईक आपल्याला वाढवायचे आहेत. आपलं टार्गेट आपल्याला पुढे ढकलायचं आहे. ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. जय हिंद.